वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार, 12वीचा इंग्रजीचा पहिला पेपर चांगला गेला, वैभवी देशमुख. माझ्या वडिलांना त्यांनी 3 तासात संपवलं, पण आम्ही तसं म्हणत नाही, परंतु आम्हाला न्याय हवा. आजचा 12वीचा पहिला पेपर इंग्रजीचा चांगला गेलाय. वडिलांच्या अपेक्षा होत्या ते स्वप्न मी पूर्ण करणार असल्याचं वैभवी देशमुख म्हणाली. परंतु दुसरीकडे मला न्याय मिळताना दिसत नाही, याचं दुःख वाटतं, अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुख हिने माध्यमांशी बोलताना दिली. मस्साजोग जिल्हा बीड सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख मंगळवारी जामखेड तालुक्यातील पाडळी येथील संभाजीराजे ज्युनियर कॉलेज 12वीच्या परीक्षेचा पहिला इंग्रजीचा पेपर दिला. यावेळी वैभवी बोलत होती. वैभवी म्हणाली, आजच्या इंग्रजीच्या पेपरला जेवढं लिहायचं होतं ते लिहिलंय. पेपरमुळे नाही तर 2 महिने होऊन गेले त्यांची आम्हाला प्रत्येक क्षणाला आठवण येते. घरात पाय टाकला की ते घरात कुठेच दिसत नाही, पण ते जरी शरीराने नसले तरी माझ्या भावना व विचार कायम आमच्यासोबत आहेत. माझे वडील घरात होते किंवा सोबत होते त्यावेळी आमचा आनंद खूप मोठा होता. त्यांच्या जाण्याने आमचा आनंद दुरावलाय. खूप मोठा दुःखाचा डोंगर कुटुंबावर व गावावर कोसळलाय. वडिलांचे माझ्याकडून जे स्वप्न होते ते मी पूर्ण करणार आहे. माझ्या वडिलांना संपवणाऱ्या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुख हिने दिली. पेपर तर ठीक होता, पण मला जेवढं शक्य होतं मी तेवढं लिहिलंय पेपर. आज पेपरमुळे नाही तर आज 2 वर्ष होऊन गेलेत. आम्हाला प्रत्येक क्षणाला आज त्यांची आठवण येते. घरात पाऊल टाकलं की आज आम्हाला ते घरात कुठेच दिसत नाहीयेत. पण ते जरी आज शरीराने आमच्यात नसले तरी त्यांचे ते विचार आणि त्यांच्या त्या भावना होत्या त्या कायम आमच्या सोबत राहतील. ते असते तर म्हणजे जे आज दुःख आमच्यात आहे ते नसतं, कारण की ज्यावेळेस ते आमच्या घरात होते किंवा आमच्या सोबत होते त्यावेळेस आमचा आनंद खूप मोठा होता आणि तो आज आनंद सगळा दुरावला आणि जे दुःखाचा डोंगर आहे आज ते आमच्या गावावर पूर्ण कोसळलं. त्यांचे जे माझ्याकडून स्वप्न होते मी ते पूर्ण करणार आहे. नाही, तो व्हिडिओ तर मी पाहिलेला नाहीये, पण माझी एक विनंती आहे की पोलीस प्रशासनाला की त्यांनी माझ्या वडिलांना जसं 3 तासात संपवलं. आम्ही फक्त एकच मागणी करतोय की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या. वैभवी देशमुख हिच्या वडिलांची 2 महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. त्यामुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र या कठीण प्रसंगात खचून न जाता वैभवीनं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केलाय आणि अभ्यास सुरू ठेवला. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवर आणि कुटुंबावर आली. मात्र त्यांनी वैभवीला खंबीरपणे साथ दिली आहे. वैभवीच्या जिद्दीचं आणि चिकाटीचं कौतुक जामखेडमध्ये सर्वत्र होत आहे. गावातील नागरिक, नातेवाईक आणि शिक्षक तिच्या पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा देत आहेत. तिच्या मेहनतीला लवकरच यश मिळेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड.